माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. उद्या दिनांक 24 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार. उद्यापासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे. आज कार्तिक एकादशी आणि उद्या द्वादशी. तर उद्या चातुर्मास समाप्ती आणि तुळशी विवाह आरंभ होत आहे. तुळशी विवाह हे 4 दिवस चालत असतात. द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमापर्यंत तुळशी विवाह केला जातो. समजा काही कारणामुळे काही अडचणीमुळे तुम्ही उद्या किंवा परवा तुळशी विवाह नाही करू शकले तरी काहीच हरकत नाही. कार्तिक पौर्णिमेच्या दिवसपर्यंत म्हणजे दिनांक 27 नोव्हेंबर 2023 वार सोमवारपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता. तुळशी विवाह का करायचा असतो? बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विवाह संस्काराला अत्यंत असं महत्त्व आहे. तर तुळशी विवाह केल्याशिवाय आपली जी लग्नसराई आहे किंवा नवीन जे विवाह आहेत ते सुरू होतच नाहीत. त्यामुळे तुळशी विवाह झाला की नंतर नवीन वधूवर पाहणी आणि त्याच्यानंतर लग्नसराई सुरू होत असते. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अत्यंत असं महत्त्व आहे. जसं आपण दीपावली साजरी करत असतो किंवा दिवाळी साजरी करत असतो त्याच पद्धतीने प्रत्येक घरामध्ये तुळशी विवाहसुद्धा हा सण अत्यंत मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. बघा, तुळशी विवाह फक्त घरातल्या स्त्रीनेच करावा असं काही नाही. तुळशी विवाहाच्या दिवशी, तुळशी विवाहाच्या वेळी घरातील प्रत्येक सदस्य तुळशी विवाहासाठी हजर असला पाहिजे. ज्या कुणा मुलामुलींचे विवाह तुम्हाला करायचे आहे, तुमच्या घरामध्ये विवाहयोग्य मुलगा किंवा मुलगी असेल त्यांनीसुद्धा तुळशी विवाहामध्ये सामील झालं पाहिजे, सहभागी झालं पाहिजे. तर बघा, आता तुळशी विवाह घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा, तुळशी विवाहासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, तुळशी विवाह करताना तुळशीचं वृंदावन जर तुमच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये असेल तर तिथे तुम्ही विवाह करू शकता, किंवा जर तुळशी तुम्ही एखाद्या रोपट्यामध्ये लावलेली असेल तर ते तुळशीचं रोपटं घरामध्ये आणून सुद्धा तुम्ही विवाह करू शकता. तुळशी विवाह करताना तुळशी वृंदावनाला शक्य असेल तर साडी परिधान करा. नसेल शक्य, वेळेअभावी माझ्या काही ताई आहेत त्या जॉब करतात किंवा व्यवसाय करतात किंवा त्यांच्यावर घराची जबाबदारी आहे, त्या नाही एवढं सगळं काही करू शकत, तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने विवाह करायचा आहे. आपण वृंदावनाला साडी वगैरे नाही घालू शकलो काहीच हरकत नाही. तुळशीवरती एखादी लाल रंगाची ओढणी आपल्याला टाकायची आहे. बाळकृष्णाला नवीन वस्त्र आपल्याला घ्यायचे आहेत. आता प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच, तर बाळकृष्णासोबत किंवा शालिग्रामासोबत आपल्याला तुळशीचा विवाह करायचा असतो. तुळशीचा विवाह भगवान विष्णूशी, कारण भगवान विष्णूची अत्यंत प्रिय आहे तुळशी. तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हणत असतात. म्हणून बाळकृष्णासोबत किंवा शालिग्रामसोबत आपल्याला तुळशीचा विवाह करायचा असतो. तुळशीचा विवाह का करायचा? तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह संस्काराला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये विवाह संस्कार हा एक अत्यंत असा महत्त्वाचा संस्कार मुला व मुलीवरती केला जातो, जेणेकरून पुढील ते दाम्पत्य जीवन सोबत घालवत असतात, जसं की बाकीच्या इतर कुठल्याच देशामध्ये पाहिलं जात नाही. तर आपल्या मुलींवर चांगले संस्कार पडावे, त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी कळाव्या, त्यासाठी प्रत्येक घरामध्ये, हिंदूच्या प्रत्येक घरामध्ये तुळशी विवाह हा साजरा केलाच जातो. तर बघा, तुळशी विवाह करताना आपल्याला तुळशी वृंदावनाच्या भोवती 4 किंवा 5 ऊसाचा मांडव घालायचा असतो. शक्य असेल तर 4 ऊस, 5 ऊस किंवा 7 ऊस, 9 ऊस तुम्हाला जसे मिळेल तसे त्याचा मांडव करायचा असतो. जसा आपल्या मुलामुलींच्या लग्नामध्ये आपण आपल्या अंगणामध्ये मांडव घालत असतो त्याच पद्धतीने आपल्याला मांडव करायचा असतो. तुळशी वृंदावनाच्या बाजूने एक पाट टाकायचा, पण उजव्या बाजूने. जसं तुमचं तुळशी वृंदावन ज्या बाजूनं जसं असेल ना त्याच्या उजव्या बाजूने, कारण नवरदेव हा नवरीच्या उजव्या बाजूने असतो, म्हणजे तिच्या उजव्या हातावरती असतो आणि नवरी नवरदेवाच्या डाव्या हाताकडे बसलेली असते. तर त्या पद्धतीने तुळशीच्या उजव्या बाजूने आपल्याला चौरंग किंवा पाट मांडायचा. त्याच्यावरती एक कोरं वस्त्र असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र, कारण पिवळा रंग हा विष्णू प्रिय आहे, त्या विष्णूला पिवळा रंग खूप आवडतो. तर पिवळ्या रंगाचं एखादा कापड चौरंगावरती अंथरा, त्याच्यावरती कलशाची स्थापना करा. त्याच्यानंतर विड्याच्या जोडपानावर गणपती बाप्पाची स्थापना करा. गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे, दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करा. त्याच्यानंतर कलशाची पूजा करा, गणपती बाप्पाची पूजा करा. कलशाला गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता, फूल वगैरे अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर बाळकृष्णाचा, बघा, आता ही सगळी सेवा जेव्हा आपण करू त्याच्या आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप आणि दीप लावून नंतरच पूजेला सुरुवात करा. स्वतःच्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि नंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पाचा अभिषेक करून झाला की बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाचा अभिषेक
पुरुष सूक्त म्हणून करा. पुरुष सूक्त नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला आहे, पण तुमच्याकडे जर नित्यसेवा ग्रंथ नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने 108 वेळा हा मंत्र म्हणून तुम्ही बाळकृष्णाचा अभिषेक करू शकता. अभिषेक दुधाने किंवा पाण्याने कशानेही केला तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यांना नवीन वस्त्र घालायचे आहेत. बाळकृष्णाला तुमच्याकडे जे काही अलंकार असतील, हार असतील, फेटा असेल, मुखवटा असेल ते घालायचं आहे. आणि चौरंगावरती तांदूळाची स्वस्तिक काढून त्याच्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची आहे. बाळकृष्णाला अष्टगंध, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर तुळशीचा सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुळशीचा अभिषेक करताना श्रीसूक्त म्हणून तुळशीचा अभिषेक करा. अभिषेक करताना तुळशीवरती फुलाने पाणी शिंपडायचं आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे. तुळशीला सुद्धा हळदी, कुंकू, फुले अर्पण करा. तुळशीला जे काही सौभाग्याचे अलंकार असतात ते सगळे अर्पण करायचे आहेत. जसं की हिरवा चुडा, मंगळसूत्र, मेहंदी वगैरे जे सगळे सौभाग्याचे अलंकार आहेत ते तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशी मातेची आपल्याला ओटीसुद्धा भरायची आहे. ओटीमध्ये खणा नारळाची ओटी आपण भरू शकतो. त्याच्यामध्ये साडी वगैरे घेऊ शकता, नाहीतर मग एखादा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती नारळ, हिरव्या बांगड्या आणि ओटीचं सगळं सामान जसं की तांदूळ, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम आणि अख्खी सुपारी त्याच्यामध्ये ठेवायची आहे. 1 रुपयाचं नाणं किंवा 11 रुपये त्याच्यावरती ठेवायचे आणि नारळ ही सगळी ओटी आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे. आणि नंतर पूजा झाल्यानंतर, तुळशीचा विवाह झाल्यानंतर ही ओटी तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा ब्राह्मण स्त्रीला किंवा एखाद्या सुवासिन स्त्रीला दान करू शकता, देऊ शकता. तर बघा, अशा पद्धतीने तुळशीची बाळकृष्णाची पूजा करून झाल्यानंतर आमच्या विदर्भामध्ये तुळशीच्या विवाहाला बोर, भाजी, आवळा, कृष्ण देव सावळा असं म्हणण्याची पद्धत आहे. आणि तुळशी विवाहामध्ये बोर आणि चण्याची जी भाजी असते, हरभऱ्याची कोवळी जी पानं असतात ती पानं, बोरं कच्ची असली तरी चालतात, कारण सध्या अजून बोरी पिकलेली नाहीत. हिरवीच बोरी घ्यायची आहेत. त्याच्यानंतर हरभऱ्याच्या कोवळे पानं घ्यायचे आहेत आणि आवळा या तिन्ही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. ज्वारीला थोडीशी हळद लावून त्याच्या अक्षता पिवळ्या करायच्या आहेत. जर तुमच्याकडे ज्वारीच्या अक्षता करत नसतील तर तांदूळाला हळद लावून ती तांदूळ पिवळे करायचे आहेत आणि त्याच्या अक्षता बाळकृष्णाच्या लग्नासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा, आता पूजा करून झाल्यानंतर तुळशी मातेला व बाळकृष्णाला आपल्याला मुंडावळे म्हणजे बाशिंगसुद्धा बांधायचं आहे. बाळकृष्णाच्या चरणी बाशिंग अर्पण करायचं आहे. तुळशी वृंदावनाला किंवा तुळशीला तुम्ही बाशिंग बांधू शकता, ज्याला मुंडावळे म्हणत असतात, जे की नवरदेव नवरीच्या डोक्याला बांधले जातात. त्याच्यानंतर आता आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला व तुळशी मातेला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये जी कुठली फळे तुमच्याकडे असतील ती फळं, खडीसाखर आणि जी कुठली मिठाई तुमच्याकडे असेल त्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे, कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय कोणतीही देवता नैवेद्याचा स्वीकार करत नाही. पण ते तुळशीपत्र तुळशी विवाहाच्या दिवशी तोडायचे नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर तुळशी मातेला व बाळकृष्णाचा विवाह करताना मधामध्ये अंतरपाट धरायचा आहे. एक पांढऱ्या रंगाचा मोठा रुमाल किंवा दुपट्टा घ्यायचा आहे. त्याच्यावरती कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मंगलाष्टक म्हणायचे आहेत. मंगलाष्टक तुम्हाला येत नसतील तर यूट्यूबवरती तुम्ही लावून स्वतः म्हणू शकता. एखाद्या लहान मुलाच्या हाती एक ताट व चमचा द्यायचा आहे, ते वाजवण्यासाठी. जे मंगलवाद्य लग्नामध्ये वाजवलं जातं, आता आपण घरच्या घरी हा विवाह सोहळा करणार आहोत, तर एक ताट आणि चमचा घेऊन ते वाद्य घरातील एखाद्या लहान मुलाकडे द्यायचं आहे आणि वाजवायचं आहे. अशा पद्धतीने मंगलाष्टक म्हणून आपल्याला तुळशीचा विवाह करायचा आहे. आणि तुळशी विवाहामध्ये घरातील सगळ्या व्यक्तींनी सहभागी व्हायचंच आहे. फक्त घरातील कुलस्त्रीनेच तुळशी विवाह करा असं काहीच नाही. तर या पद्धतीने आपल्याला तुळशीचा विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करता येतो. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.